अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली, माफ करा. अजित पवारांचं चाकणमध्ये वक्तव्य. तर कोल्ह्याला बिबट्याच्या समोर सोडू दादांचा टोला. तर करारा जवाब मिलेगा, कोल्हेंचा पलटवा. मुलीला ग्रामपंचायत सदस्य करू शकला नाही, तू काय खासदार होणार. बीडमधून अजित पवारांचा मुंबईचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल. सोनवणेंचाही पलटवा. मी आणि उद्धव ठाकरे भाजपच्या आसपासही फिरकणार नाही. पंतप्रधान मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर. तर मोदींनी पवारांना ऑफर नव्हे सल्ला दिला, फडणवीसांचं प्रत्युत्तर. इंग्रजांना घालवलं मग मोदी काय चीज, शरद पवारांचा घणाघात. तर अर्थव्यवस्थेत मोदींनी इंग्रजांनाही मागे टाकलंय, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवा. सरकार बनवण्यासाठी मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची मदत लागू शकते. मोदींच्या ऑफरवर एकनाथ खडसेंचं वक्तव्य. महायुतीच्या बीडमधल्या सभेत उदयनराजे भाऊक. पंकजा मुंडेंना मत द्या, उदयनराजेंचं बीडकरांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा. मनसेच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा. अंबादास दानवेंचा हल्लाबोल. चौथ्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार संपला. महाराष्ट्रात 11 जागांसाठी सोमवारी मतदान. अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला. सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा, मात्र प्रचारापासून दूरच राहणार. स्मिता वाघ यांना मतदान करण्याचं समर्थकांना आवाहन. मोदी अमित शहांसाठी मत मागतायत, कारण मोदी सप्टेंबर 2025 ला निवृत्त होणार. अरविंद केजरीवाल यांचा दावा. तर 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान असतील, अमित शहांचं स्पष्टीकरण. वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन मंदिरात पूजेवरून पुन्हा वाद. मूर्तीपूजनावरून 2 गटात हाणामारी. मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. 20 दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्यानं लासलगावात कडकडीत बंद. मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.